नमस्कार, मी अच्युत गोडबोले। हुंडा विरोधी चळवळ ही एक अतिशय महत्त्वाची चळवळ महाराष्ट्रात होऊन गेली आणि अजूनही चालू आहे। त्यामध्ये मामासाहेब कुलकर्णी आणि राधाबाई कुलकर्णी यांनी खूप मोठे कष्ट पूर्वीपासून घेतले होते। साने गुरुजींचा वारसा सांभाळणारे मामासाहेब यांनी इतके त्याच्यासाठी कष्ट उपसले होते आणि मोठ्या प्रमाणात ही चळवळ त्यांनी उभी केली। त्या काळात हुंडा हा फारच मोठा प्रश्न होता। आज आपल्याला वाटेल की हुंडा फारसा राहिलेला नाहीये, पण ते खरं नाहीये। अगदी उच्च वर्णीय उच्च जातीय समाजामध्ये सुद्धा यांना त्या वेगवेगळ्या तऱ्हेने हुंडा हा मागितला जातो। कित्येक वेळा गुन्हेगारीमध्ये हुंडा दिला नाही म्हणून जाळलं किंवा त्रास दिला, छळ केला, अशा अनेक केसेस आज सुद्धा आपल्याला ऐकायला येतात। त्यामुळे या प्रथेविरुद्ध चळवळ करण्याची गरज आज सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे। आणि मामासाहेबांची चळवळ आशाताई कुलकर्णी त्यांच्या सुकन्या आशाताई कुलकर्णी यांनी ही चळवळ चालू केलेली आहे आणि ती चळवळ अतिशय तळमळीने चालवतात। त्यांच्याशी बोललं 2 मिनिटं तर सुद्धा लक्षात येतं की त्यांची ती तळमळ प्रचंड मोठी आहे। त्यांनी आपलं आयुष्यच या चळवळीकरता वेचलंय असं म्हणायला काही हरकत नाही। त्याचबरोबर त्यांनी यावेळेस त्यांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे त्यांना खूप शुभेच्छा। पण मला एक नमूद करावं असं वाटतं की त्यांचं काम हे फक्त हुंडा विरोधी राहिलेलं नाहीये। त्यांनी जातीविरुद्ध अनेक सामाजिक वाईट चालींच्या विरुद्ध अशी एक चळवळ चालू केलेली आहे। त्यातला एक मला स्वतःला महत्त्वाचा भाग जो वाटतो तो म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन। त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्याकरता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी व्याख्यानमाला उभ्या कर, वेगवेगळ्या तरुणांना प्रोत्साहन कर, त्यातल्या तरुणांची निवड कर, त्याला पारितोषिकं दे आणि वेगवेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या किंवा वैज्ञानिकांना पुढे आण, असे अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत। मला असं वाटतं की त्यांचं काम हे खूप मोठं आहे। त्यांना आणि त्यांच्या टीमला माझ्या पूर्ण शुभेच्छा।